श्री स्वामी समर्थ. 13 जानेवारीला म्हणजेच मंगळवारी आलेली आहे भोगी. मकर संक्रांतीचा सण हा एकूण 3 दिवसाचा साजरा केला जातो आणि या संक्रांतीच्या 1 दिवस अगोदर भोगी हा सण साजरा केला जातो. भोगी या दिवशी घरोघरी भोगीची भाजी बनवून तीळ मिश्रित बाजरीची भाकरी बनवली जाते. त्याचा नैवेद्य हा देवांना दाखवला जातो. या नैवेद्याला खूप जास्त धार्मिक महत्त्व आहे. या दिवशी आपण तीळ मिश्रित भाकरी आणि भोगीची भाजी बनवून त्याचा नैवेद्य हा देवांना दाखवला तर आपल्या जीवनातील सर्व वाईट भोग कर्मांचा नाश होतो आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात. आणि म्हणून या दिवशी घरोघरी भोगी हा सण अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. भोगी हा दिवस इतका महत्त्वाचा मानला जातो की या दिवशी स्वर्गाची दारे सुद्धा उघडतात. धार्मिक दृष्टीने भोगी हा सण अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे. मंगळवार भोगीच्या दिवशी तुम्ही भोगी नाही केली तरी चालेल, पण प्रत्येक आईने मुलासाठी इथे लावा एक दिवा. हा दिवा लावल्याने मुलांचे सर्व दोष, संकट, विघ्न, अडचणी दूर होऊन अभ्यासात प्रगती, नोकरीत भरभरून यश मिळेल. मुलांची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. तर असा हा दिवा आईने मुलांसाठी कुठे लावायचा, कोणत्या वेळेत लावायचा, हा उपाय कधी करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर खाली दिलेल्या छोट्या त्रिकोणावरती क्लिक करून तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघू शकतात. श्री स्वामी समर्थ.